नाही नाही, पहिली गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की उद्योग मंत्री म्हणून उदय सामंतनं ही जमीन देत असताना काय हालअपेष्टा सहन केल्या आहेत हे त्याला माहिती आहे. त्याच्या कानात कोणी काही सांगितलं हे देखील त्याला माहिती आहे. हे मी जाहीरपणाने इथं सांगू शकत नाही. हे वाक्य रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी होतं, प्रदेशाध्यक्ष म्हणून होतं. परंतु हे सगळं करत असताना त्याचा अर्थ असा लावला गेला व्यासपीठावरनं, कारण तिथलं जे राजकारण आहे ते कदाचित महायुतीमध्ये एक संघ महायुती राहू नये म्हणून या बातम्या फिरल्या जात असतील, पण त्याचा थेट शिवसेनेच्या जिल्ह्याच्या नेत्यावर ते काहीतरी जोडलं गेलं आणि मी शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा मंत्री म्हणून हा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे की याच्यामध्ये शिवसेनेच्या कुठच्याही नेत्याचा, कुठच्याही लोकप्रतिनिधीचा संबंध नव्हता. हे रवींद्र चव्हाण साहेबांना देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना देखील माहिती आहे आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील माहिती आहे. नाही, श्रेय लाटण्याच्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषदच नाही. देवाच्या बाबतीमध्ये ज्याला कोणाला श्रेय घ्यायचं ते घेऊ दे. आम्ही पुण्याचं काम केलंय. त्याच्यामुळे श्रीकांतजींनी देखील भाषणामध्ये काय सांगितलं, तुम्ही श्रीकांतजींचं भाषण देखील मुद्दाम जर ऐकलं तर त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांना, त्याच्यानंतर शिंदे साहेबांना, त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी ते भाषण केलेलं होतं. त्याच्यामुळे श्रेयवादाचा प्रश्नच येत नाही. श्रेयवादाचा प्रश्न जर घ्यायचा असता किंवा श्रेयवाद घ्यायचा असता तर आपण देखील हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी जमू शकले असतो. तर असं काही तिथं झालं नाही. मला याच्यामध्ये कोणालाही दोष द्यायचा नाही, परंतु या बातम्या ज्या गैरसमज पसरवणाऱ्या दिल्या जात आहेत त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण आपल्याला असावी आणि आपल्यामार्फत तिथपर्यंत पोचावी यासाठी ही पत्रकार परिषद आहे. डोंबिवली संपलं. मी गेले 3 दिवस पत्रकार परिषदेमधून सांगतोय की मी शिवसैनिक आहे, मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला कसली त्यांची कशी काय टॅग, आम्ही मराठी काही बोललो, आता असे अनेक शब्द काही लोकांनी वापरलेले आहेत. म्हणजे मी एखादा शब्द वापरला आणि दुसऱ्यानं वापरला असेल तर त्यानं वापरला म्हणून मी वापरला असं कसं होऊ शकतं. आणि मी शिवसैनिक आहे मी अगोदर सांगितलं ना. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की